माझं क्रेटिन चेक केलं होतं दवाखान्यामध्ये. तर ती लॅब मोठ्या दवाखान्याची लॅब होती आणि ते डॉक्टरांनी तिथं लाख रुपये महिन्याचा माणूस बसलेला होता, तरी त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. ते 1.1 क्रेटिन आलं होतं आणि ते डॉक्टर म्हणले त्यांनी त्यावेळेस ते ब्लड मला पंप कॅप मधून घेतलं होतं. पंप कॅप छातीला असतो तिथून घेतलं होतं. त्याच्यामध्ये ते ब्लड घेतलं आणि त्याचा रिपोर्ट आला क्रेटिनचा 1.1. त्यांना त्याच्यावर विश्वास बसला नाही. डॉक्टर स्वतः म्हणले असं होऊ शकत नाही. भेंडीला वाडकर सरांकडे म्हणलं शेवटचा एक पर्याय म्हणून आपण चला बघ हे करून पाहू. त्यावेळेस थोडंसं वजन पण खूप कमी झालं होतं आणि सूज पण होते पेशंटवर आणि बऱ्याचशा गोष्टी थोडं क्रिटिकल पोझिशन मध्ये होते. पण नंतर ज्यावेळेस आपण हे चालू केलं याचे 15 दिवसानंतर रिझल्ट दिसायला लागला मला की बाबा जेवण जाणं, थकवा नाहीसा होणं आणि क्रिएटिन लेवल कमी झालं आणि बीपी जो 180 ते 200 राहत होता तो 150 ते 160 राहायला लागला. आता सध्या 130 140 आहे. तर चांगले परिणाम आहेत त्याचे आणि त्याचा रिझल्ट पण आम्हाला एकदम चांगला भेटला आणि पेशंट तुमच्या समोर बसलेले. आणि मित्रांनो नमस्कार. आज आपल्याकडं अखेगाववरून इस्राईल पठाण आणि इसाक पठाण, आता हे आमचे जे इसाक भाई आहे तर हे आता थोडं गोरेगमटे दिसायला लागले. 2 महिन्यापूर्वी आले होते त्यावेळेस पूर्णपणे चेहरा काळ म्हटलेला होता आणि त्यांच्यासोबत खास माझे जे मित्र आहेत अमरापूरचे अनिस भाई, तर यांच्या माध्यमातून एकदा मी त्यांना लग्नामध्ये भेटलो होतो अमरापूरला. त्यांची पाहुणे आहे आणि आज ह्या पेशंटला काय फरक पडला ते तर ऐकणार आहोत, पण तो फरक पडला म्हणून आज आपल्याकडे पैठणवरून तुमचं काय नाव आहे सर्वात? नवाज फुलमरकर नवाज फुलमरकर यांच्या वडिलांना पॅरालिसिस झालेलं आहे आणि त्या संदर्भात ते आलेले. तर आता आपण ह्या राम लखनची थोडी मुलाखत घेणार आहोत. आणि मित्रांनो मला सांगायला आनंद वाटेल की हे जे म्हणजे हे पेशंट आहेत आणि त्यांचे जे बंधू आहेत त्या बंधूंनी माझ्याकडे ज्यावेळेस औषध घ्यायचं होतं ना त्यावेळेस अशी तळमळ होती की असं वाटायचं की आजार त्या भावाला नाही त्यांनाच झालेला आहे आणि त्यातून माझा भाऊ कसा मुक्त होईल, कसं लवकर त्यांना बरं वाटेल. खूप मला प्रश्न केले त्यांनी, खूप अडीअडचणी होत्या आणि काय काय झालं, कसं कसं झालं आणि आपलं मेडिसिन घेतल्यानंतर डायलिसिस किती दिवसापासून सुरू आहे आणि मेडिसिन घेतल्यानंतर काय फरक झाला हे आपल्याला पेशंटच सांगतील. सर बोला बरं, महाराष्ट्राच्या जनतेला सांगा. मला मेडिसिन घेतलेले 2 महिने झाले. मी सुरुवातीला मेडिसिन घ्यायला त्यावेळेस माझे हातपाय दुखत होते, हातपाय गळून जायचे, जेवण जात नव्हतं आणि थकवा जाणवायचा. मी मेडिसिन खायला चालू केल्याच्या नंतर 10-15 दिवसांनी मला एकदम फ्रेश वाटायला लागलं, चालता यायला लागलं व्यवस्थित, चेहरा काळायला नाही राहिला, एकदम फ्रेश वाटायला लागलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या 8 दिवसातून दोनदा डायलिसिस होतं. ते डायलिसिस माझं हप्त्याला झालं. हप्त्याला मी असं तसं हप्त्याला 2-3 डायलिसिस केले. त्याच्यानंतर माझे काही रिपोर्ट काढण्यात आले. ते रिपोर्ट चांगले आल्याच्या नंतर मला 15 दिवसात डायलिसिस सध्या चालू. अजून घेतलं नाही पण गोळ्या औषध चालू आहेत तसेच. आणि त्यांनी सरांकडून औषध नेलं मग त्याचा 100% फायदा झाला. नक्की एकदम. बरं, ते हातापायावर सूज होती म्हणे, हातापायावर सूज होती ती पण कमी झाली. जेवण व्यवस्थित जातंय. असं वाटत नाही की मी पेशंट त्याचं पेशंट मला स्वतः डॉक्टर विचारतात तिथे गेल्याच्या नंतर का पेशंट कोण. माझं क्रेटिन चेक केलं होतं दवाखान्यामध्ये. तर ती लॅब मोठ्या दवाखान्याची लॅब होती आणि ते डॉक्टरांनी तिथं लाख रुपये महिन्याचा माणूस बसलेला होता, तरी त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. ते 1.1 क्रेटिन आलं होतं आणि ते डॉक्टर म्हणले त्यांनी त्यावेळेस ते ब्लड मला पंप कॅप मधून घेतलं होतं. पंप कॅप छातीला असतो तिथून घेतलं होतं. त्याच्यामध्ये ते ब्लड घेतलं आणि त्याचा रिपोर्ट आला क्रेटिनचा 1.1. त्यांना त्याच्यावर विश्वास बसला नाही. डॉक्टर स्वतः म्हणले असं होऊच शकत नाही, तुम्ही बाहेर क्रेटिन चेक करा. आम्ही बाहेर क्रेटिन चेक केल्याच्या नंतर ते क्रेटिन 6 पॉईंट आलं, 6.6 आलं. असं झालं होतं ते. असं त्याच्यामुळे मी आता काय आणि डॉक्टरांना मी बऱ्याच वेळेस विचारलं का बाबा असं का होतंय, मला अशी तकलीफ होती तशी तकलीफ होती. डॉक्टरने सरळ सांगितलं का म्हणे हे फक्त आम्ही ब्लड फिल्टर करून देतो, आम्ही किडनीसाठी काही देत नाही. आम्ही वाडकर सरांकडून औषध नेलं त्याच्यामध्ये आम्हाला किडनीचा त्याचा चांगला फरक आला. बरं. आणि तुम्हाला पहिले कसं अस्वस्थ, तुम्ही काय म्हणले? मला पहिले नाही ना असं एका ठिकाणी बसलो तरी असं बेचैन वाटायचं, असं बेचैन व्हायचं, नको नको असं जास्त डोक्याला चिडचिड व्हायची. कोणी काही जास्त बोललं नाही बोललं तरी असं वाटायचं काय चाललंय इथं, काही मला करमाना काही व्हायना.
आता मी एकदम अस्वस्थ असतो. मला काही टेन्शन नसते, काही नसते. मी आता आलो ना शांतपणे असतो एकदम दिवस. त्या औषधाने मला खूप खूप फरक पडला. आणि पहिलं ज्यावेळेस तुम्ही समजा डायलिसिस होऊन यायची त्यावेळेस तुम्ही म्हणजे त्रास व्हायचा मला, आता तो होतो का? नाही होत. आता नाही होत. पहिले डायलिसिस करून आल्याच्या नंतर गुडघापासून 2 दिवस पाय गळून गेलेले राहायचे. काही खावं वाटत नव्हतं. नुसतं झोप यायची जास्त आणि थकवा राहायचा. असं वाटायचं आता का आपलं डायलिसिस तर केलंय, पण आपलं काही खरं नाहीये बुवा असं वाटायचं. का लई आपण गळून गेलो. आपल्याला पुन्हा आपण पहिल्यासारखं होणार नाही. पण ते सरांचं औषध घेतल्यापासून बरं झालं. ओके सर, थँक्यू. आणि खूप लवकर तुम्ही बरे होणार आहे. साईबाबा तुमच्या पाठीशी आहे, काय अडचण नाही. आता ही त्यांची बंधू आहे. मी तुम्हाला म्हणलं ना रामदास. तर भैया तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे आले होते 2 महिन्यापूर्वी, काय अवस्था होती आणि आताची काय अवस्था आहे आपल्याला सगळं खरं लोकांना सांगायचं. काय झालं 2 महिन्यापूर्वी ज्यावेळेस आम्ही औषध न्यायला आलो तिथं त्यावेळेस पेशंट जे आहेत हप्त्यातून 2दा डायलिसिस करायला लागत होतं. पेशंटला खूप थकवा होता आणि मग काहीतरी उपाय झाला पाहिजे, काहीतरी इलाज झाला पाहिजे म्हणून आमची बंधू जी आहेत अमरापूरची यांनी आम्हाला सांगितलं की बाबा असं औषध आहे भेंडीला वाडकर सरांकडे. म्हणलं शेवटचा एक पर्याय म्हणून आपण चला बाबा हे करून पाहू. त्यावेळेस थोडंसं वजन पण खूप कमी झालं होतं आणि सूज पण होते पेशंटवर आणि बऱ्याचशा गोष्टी थोडं क्रिटिकल पोझिशन मध्ये होते. पण नंतर ज्यावेळेस आपण हे चालू केलं याचे 15 दिवसानंतर रिझल्ट दिसायला लागला आम्हाला की बाबा जेवण जाणं, थकवा नाहीसा होणं आणि क्रिएटिन लेवल कमी झालं आणि बीपी जो 180 ते 200 राहत होता तो 150 ते 160 राहायला लागला. आता सध्या 130 140 आहे. तर चांगले परिणाम आहेत त्याचे आणि त्याचा रिझल्ट पण आम्हाला एकदम चांगला भेटला आणि पेशंट तुमच्या समोर बसलेले. आणि मी एक खात्रीशीर सांगतो सर, 6 महिन्याच्या आतमध्ये 6 महिने पण लागणार नाही त्यांना. या स्किटच्या याच्यामध्ये आता तुम्ही जे मेडिसिन घ्यायला आले ना याच्यामध्ये शक्यतो त्यांचं डायलिसिस बंद व्हायला पाहिजे माझ्या हिशोबाने. चांगलं पुन्हा एकदा आपल्याला या आजारातून मुक्त होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जे मित्र माझे महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ बघतात त्यांना मी सांगेन मित्रांनो, तुम्हाला कोणताही आजार असू द्या, फार कॅन्सर पासून HIV पासून डायलिसिस पासून कोणताही, फक्त यात मुतखडा क्लिअर होत नाही की जे औषध आहे सायन्स मधला जगातला सगळ्यात मोठा शोध आहे. आणि हा म्हणजे हे मेडिसिन स्वित्झर्लंड मधला आहे, आपल्या भारतातलं नाही आहे. आणि त्याच्यामध्ये कॅन्सर, HIV, TB, शुगर, BP, मायग्रेन, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल, पॅरालिसिस, फक्त मुतखडा सोडून 200 आजार क्लिअर होतात. तर सायन्सवर विश्वास ठेवा की काही जडीबुटी आणली तुम्हाला कुठून दिली असा प्रकार नाहीये. आणि मेडिसिन मिळण्याचं एकमेव ठिकाण भेंडा फॅक्टरी, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर, अहमदनगर, नागीबाबा मंदिराच्या समोर स्वर निवास. आणि खाली माझा नंबर येतो 9970078502 9767574105. तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा. माझा मी बोलतो हाच नंबर आहे का बघा. काही लोक माझा नंबर करून दुसरं काहीतरी औषध देतात असं आम्हाला समजलेलं आहे. त्याच्यामुळं की ऑनलाईन वगैरे कुठं काही मिळत नाही, कोणत्या डॉक्टरकडे मिळत नाही, कोणत्या मेडिकलवर मिळत नाही. याची सर्वांनी नोंद घ्या आणि ज्यांना मेडिसिन हवं असेल तर खालील नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.